राम राम मंडळी, तर या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलोय साखरगड गडावर। साखरगड गड हा गड तुम्ही जर सातारा जिल्ह्यात आला तर सातारा जिल्ह्यात आल्यानंतर कोरेगाव तालुक्यामध्ये तुम्हाला किनीमध्ये हा गड बघायला मिळतो। या गडावर आपल्याला अंबा मातेचे मंदिर बघायला मिळते। खूप असे सुंदर असे मंदिर आहे, तिथे आपण जाणारच आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण इथून हा जो मागे दिसतोय रस्ता, इथून आपण गाडी वर घेऊन जाऊ शकतो। गाडी थेट वर जाते, त्यामुळे तुमच्याकडे जर गाडी असेल तर तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता। मी एकटा आलोय गाडीवर, ही माझी गाडी आणि मी गाडी घेऊन आलोय आणि तुम्हाला आता गड दाखवतो। हा जो गड दिसतोय इथे वर गेल्यावर अंबा मातेचे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल। खूप असं सुंदर आपल्याला निसर्ग बघायला मिळणार आहे। खूप अशी मंदिर आपल्याला बघायला मिळणार, चांगलं मंदिर आहे। खूप असं त्याचे बांधकाम वगैरे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। तिथे जे दीपमाळ आहे, त्यानंतर तिथे जे तटबंदी आहे ती सगळी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता मी थेट वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे ते। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा। तर आता आपण इथे पोहोचलेलो आहोत, गाडी इथे पार्क केली, इथे मंदिर आहे आणि इथून पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्याने आपल्याला वर वर जायचे। इथे मंदिर आहे, इथे प्रवेशद्वार तुम्हाला दिसते। तर हे आहे मंदिर। इथे गाडी पार्क केली, इथून रस्ता होता, तिथून रस्त्याने वर आलो। थेट प्रवेशद्वारापाशी आपल्याला गाडी पार्क करायला मिळते, हे खूप भारी आहे। आणि आता आपण इथून थेट वर जाणार आहोत। तर चला आपण आता पुढे जाऊया। अशा पायऱ्या बघायला मिळतात आपल्याला, पायऱ्या आहेत आणि इथे वर गेल्यानंतर प्रवेशद्वार आहे। अंबाबाई माता असे लिहिलेलं आहे आणि वर भगवा ध्वज फडकत आहे। तर इथे जे आहे ते आपल्याला इथे चप्पला काढून जायचं आहे। आपण जे चप्पला बूट वगैरे घालून येतो ते आपल्याला इथं काढायचं आहे आणि इथून आपल्याला आत जायचे। इथं जर बघितलं दरवाजे बघा, अतिशय भक्कम असे दरवाजे आहेत, मजबूत असे दरवाजे आहेत, खूप असे मजबूत दरवाजे आहेत। ही कलाकृती बघा किती बाहेर सुंदर दिसते, ती खूप अशी सुंदर कलाकृती। इथे पहारेकऱ्यांसाठी देवड्या पण तुम्हाला बघायला मिळतील। या देवड्या आपण जे किल्ल्यावर वगैरे बघतो तसे इथे देवड्या आपल्याला बघायला मिळतात। इथे पण बघा एक देवडे, अशा 2 देवड्या आपल्याला बघायला मिळतात। आणि इथून बाहेर बघितल्यावर सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतोय। आता इथून आत आल्यानंतर इथे अंबाबाई मातेची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की हे जे मंदिर आहे याला युनेस्कोचे अवॉर्ड मिळालेले आहे। युनेस्कोचे अवॉर्ड मिळालेले आहे या मंदिराला। सांस्कृतिक, इथे बघा, सांस्कृतिक वारसा जतन संवर्धनासाठी। तर या साखरगड निवासिनी देवी मंदिर जे आहे किनी गावमध्ये, तिथे सांस्कृतिक वारसा जतन संवर्धनासाठी या मंदिराला युनेस्कोचे अवॉर्ड मिळालेले आहे। खूप अशी सुंदर गोष्ट आहे
की आपल्या इथे आपल्याला असं एक मंदिर बघायला मिळतं, जिथे मंदिराला एक अवॉर्ड, सांस्कृतिक वारसा जतन संवर्धनासाठी एक अवॉर्ड मिळालेला आहे. आणि इथे बघा स्वच्छता तर किती सुंदर असं आहे. कचरा तुम्हाला टाकण्यासाठी तिथे कचरा कुंडी पण बघायला मिळते. तसं भरपूर अशी सुंदर इथे व्यवस्था केलेली आहे. आणि इथे ही सुंदर अशी दीपमाळ तुम्हाला दिसते. दीपमाळ आहे, मागे एक झाड पण आहे, सुंदर असं दिसतंय. आणि इथे मंदिर आहे. तर चला आपण आता पुढे जाऊन बघूया. तिथे वडाचं झाड आहे, ते जे दिसतंय ते वडाचं झाड दिसतंय तुम्हाला. कचरा टाकण्यासाठी इथे कचरा कुंडी पण आहे, त्यामुळे इथे कचरा कुठे तुम्हाला दिसत नसेल. सगळे कचरा यामध्येच टाकतात. इथे मंदिराच्या सेवेसाठी पुजारी वगैरे राहत असावेत. इथे आपल्याला सोय दिसते की कोणतरी इथे राहत असावं. इथे सोय केलेली दिसते समोर. पुजारी वगैरे राहत असावेत. ते दीपमाळ बघा किती आहेत, सुंदर अशा दीपमाळ आहेत. तो पण 4 दीपमाळ बघितल्या. इथे 3 आणि मागे जे होते तिथे 1. इथे आल्यानंतर तिथे बजरंगबलीची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते. तिथे वडाचे झाड आहे आणि वडाच्या झाडापाशीच तिथे आपल्याला सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. इकडे पण एक मंदिर असावं. हा, इथे आपल्याला पिंड बघायला मिळते. तर इथे अशी आपल्याला 2 मंदिरं बघायला मिळतात. तटबंदी जर बघितली तर अशी भक्कम अशी तटबंदी आहे. अगदी दगडी बांधकाम केलेलं आहे. स्वच्छता आणि स्वच्छता बघा किती भारी आहे ते. तुम्ही पण एकदा अवश्य या मंदिराला भेट द्या. अतिशय सुंदर असं आपल्याला निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळतो. अतिशय सुंदर अशी कलाकृती पण आपल्याला इथे दिसते.
आता मी इथे पोचलेलो आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या अशा फ्रेम लावलेल्या दिसतील. अतिशय सुंदर अशा फ्रेम आहेत. फ्रेम नंतर इथे बघायला गेलं तर इथे पालखी तुम्हाला बघायला मिळते. इथे एक जत्रा पण भरते, या देवीची जत्रा पण भरते. ती पण खूप बघण्यासारखी असते. मला एकदा चान्स मिळाला तर मी अवश्य त्या जत्रेचा एक व्हिडिओ अवश्य करेन. तर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा मी तो व्हिडिओ करीन तेव्हा तो तुम्हाला बघायला मिळेल. या यात्रेचा जो व्हिडिओ असतो तो तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे मागे हे आहे मंदिर, अंबाबाई मातेचं मंदिर इथे बघायला मिळतं. तर चला आपण आता आत जाऊया. इथे आपलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन झालेलं आहे. अंबाबाई मातेचं आपण दर्शन आता घेऊन झालेलं आहे आपलं. इथे बघितलं तर सुंदर अशी तटबंदी आहे. तटबंदी बघितल्यानंतर इथे नंदी पण आपण बघितलं. आत फ्रेम पण भरपूर होत्या त्या आपण बघितल्या. तिथे पालखी होती ते बघितलं. इथे दीपमाळ, सुंदर असे दीपमाळ पण आहेत ते आपण बघितलं. अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणात असे नटलेलं हे सुंदर असं मंदिर आहे. जर तुम्ही सातारा जिल्ह्यात आला, कोरेगाव तालुक्यात आला तर तिथे तुम्ही किनीमध्ये येऊन हे मंदिरामध्ये अंबाबाई मातेचे येऊन दर्शन घेऊ शकता. तर चला, मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा. आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.